एका भोंग्याचा आवाज आणि 2 तासांसाठी शांत होणारे टीव्ही मोबाईल। धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या रोज संध्याकाळी हे चित्र बघायला मिळते। प्रश्न एवढाच, स्क्रीनपासून 2 तास दूर राहिल्यामुळे मुलं खरंच पुस्तकाकडे वळतील का आणि त्यासाठी फक्त मोबाईल बंद करणं पुरेसं आहे का? बघूया हा विशेष रिपोर्ट। बरोबर संध्याकाळी 7चा भोंगा वाजतो। टीव्ही बंद, मोबाईल बाजूला आणि विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक। आला पाऊस रस्त्यावरी होईल नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामध्ये। संपूर्ण गावातले विद्यार्थी अभ्यासाला बसतात। धाराशिव जिल्हा परिषदेनं 712 ग्रामपंचायतींमध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश एकच आहे, विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करून अभ्यासासाठी घरात 2 तासांचं वातावरण तयार करणं। जीव धाराशिव विजन 2030च्या अंतर्गत काल आपण एक महत्त्वाचं अभियान सुरू केलं। संध्याकाळी 7 ते 9 मोबाईलने टीव्हीचा वापर करायचा नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, कुटुंबाने एकत्र बसायचं। हा एक महत्त्वाचा उपक्रम कालपासून आपण सुरू केलाय। प्रचंड प्रतिसाद आपण सर्वांनी दिला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे आपल्याला कंटिन्यू करायचंय। आज उद्या परवा ही प्रक्रिया सुरू राहावी आणि निरंतर आपल्याला ती सुरू ठेवायची आहे। विद्यार्थी आणि शिक्षक या प्रयोगाचं स्वागत करत असले तरी शिक्षण क्षेत्रातील प्रश्न केवळ मोबाईल पुरते मर्यादित नाहीयेत। अनेक शाळांमध्ये आजही वर्गखोल्या, शिक्षक आणि मूलभूत सुविधांची कमतरता आहे। त्यामुळे अभ्यासासाठी वेळ आणि शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा या दोन्हींची सांगड घालणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ह्या उपक्रमाविषयी आम्ही ऐकून होतो, पण हा जेव्हा प्रत्यक्ष आमच्या शाळेत किंवा गावात आला आम्हाला फार आनंद झाला। कारण या उपक्रमामुळे आम्हाला अभ्यास करण्याची संधी भेटते किंवा एकाग्रता भेटते। यामुळे आमचे जे आम्ही वाचतो ते आम्हाला खूप काळ लक्षात राहतं। घरचे या उपक्रमामध्ये खूप सहकार्य करतात। ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला खूपच मदत झालेली आहे। घरातील वातावरण ही शांत असतं, सगळे टीव्ही, मोबाईल सायलेंट आणि टीव्ही बंद असतात, इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू बंद असतात। त्याचबरोबर पालक आमचा अभ्यासही विचारतात व ते आमच्याबरोबर गप्पाही मारतात। या कार्यक्रमामुळे आम्हाला खूपच मदत झालेली आहे। धाराशिवचा हा प्रयोग फक्त मोबाईल बंद करण्यापुरता नाहीये, तर मुलांनी एकाग्रतेनं अभ्यास करणं हा मूळ उद्देश आहे। धाराशिव मधल्या 712 गावातला हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचं अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात करायला हरकत नसावी। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।